अरे, एवढा मोठा भोपळा कुठे पळतोय? भोपळा पळतो? कथा चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. एका गावात एक म्हातारी आजी राहायची. ती खूप बारीक, अशक्त आणि वयामुळे थोडी वाकलेली होती. एकदा तिला तिच्या लेकीची म्हणजे मुलीची खूप आठवण आली. लेकीचं गाव होतं जंगलाच्या पलीकडे. आजीने हातात आपली काठी घेतली आणि काठी टेकवत टेकवत तिने लेकीच्या गावाकडे प्रस्थान केलं. वाटेत घनदाट जंगल होतं. आजी हळूहळू चालत होती. अचानक झाडीतून एक लबाड कोल्हा बाहेर आला. आजीला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. तो म्हणाला, म्हातारे, खाऊ का ग तुला? पण म्हातारी अजिबात घाबरली नाही. तिने हुशारीने एक युक्ती लढवली. ती म्हणाली, अरे बाबा, मी किती बारीक आणि हडकुळी आहे रे. अंगावर मांस नाही नि काही नाही. मला खाऊन तुझं पोट कसं भरणार? त्यापेक्षा असं कर, मी लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, जाड जूड होईन, मग परत येताना मला खा. कोल्ह्याला हे बोलणं पटलं. तो म्हणाला, ठीक आहे, तू परत येताना तुला नक्की खाईन. आजी पुढे निघाली. थोड्या अंतरावर तिच्या पुढ्यात एक मोठा वाघ डरकाळी फोडत आला. म्हातारी ग म्हातारी, आज माझी शिकार तूच. खाऊ का तुला? आजीने पुन्हा तोच हुशारपणा दाखवला आणि वाघाला पण तेच गाणं ऐकवलं. लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, जाड जूड होईन, मग मला खा. वाघाने विचार केला, घुटघुटीत म्हातारी खायला जास्त मज्जा येईल. त्यानेही तिला जाऊ दिलं. आजी लेकीच्या घरी पोहोचली. लेकीने आपल्या आईचे खूप लाड केले. रोज खीर, पुऱ्या, लाडू, तूप रोटी खाऊ घातली. महिनाभरात आजी चांगलीच गुटगुटीत आणि जाडजूड झाली. आता तिला आपल्या घरी परतायचं होतं. पण तिला वाटेतल्या वाघाची आणि कोल्ह्याची भीती वाटत होती. तिने लेकीला सगळं रडत रडत सांगितलं. लेक खूप हुशार होती. तिने शेतातून एक भला मोठा गोल गरगरीत भोपळा आणला. तो भोपळा आतून पोखरला, पूर्ण मोकळा केला आणि त्यात आपल्या आईला बसवलं. लेकीने आईला एक गाणं शिकवलं आणि आता भोपळ्याला वरून झाकण लावलं आणि भोपळ्याला धक्का मारला. तो मोठा भोपळा जंगलातून गडगडत चालला होता. टुणूक 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 टुणूक. वाटेत वाघ वाट बघत बसला होता. त्याने हा विचित्र फिरणारा भोपळा पाहिला. वाघाने त्या भोपळ्याला थांबवून विचारलं, ए भोपळ्या, तू वाटेत कुठल्या जाडजूड म्हातारीला पाहिलंयस का रे? आतून आजीने आवाज बदलला आणि खणखणीत आवाजात लेकीने शिकवलेलं गाणं म्हटलं. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. वाघाला वाटलं हे कोणतं तरी वेगळंच चालणारं फळ आहे. त्यानं भोपळ्याला जाऊ दिलं. पुढे तो लबाड कोल्हा भेटला. त्यानेही म्हातारीबद्दल विचारलं. आजीने पुन्हा आतून तेच गाणं म्हटलं. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. कोल्हाही गोंधळला. त्याने भोपळ्याला रस्ता करून दिला. असा तो भोपळा गडगडत टुणूक टुणूक उड्या मारत सुरक्षितपणे आजीच्या घराच्या अंगणात पोहोचला. आजी सुखरूप बाहेर आली आणि आपल्या घरात गेली. इकडे जंगलात वाघ आणि कोल्हा मात्र त्या गुटगुटीत म्हातारीची आयुष्यभर वाट बघत राहिले. मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य काय? यातून आपण काय शिकलो? संकटाच्या वेळी घाबरून रडत बसण्यापेक्षा जर आपण बुद्धीचा आणि युक्तीचा वापर केला तर मोठ्यात मोठ्या संकटावर आपण सहज मात करू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि हो, ही गोष्ट कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या. आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा कथा.